बोरगाव मंजूमधील सिद्धार्थनगर महामार्ग स्थित अनाथपिंडक बौद्ध विहाराला लागून असलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी तसेच विहारासमोरील सांडपाणी वाहून नेणाऱ्या खोदलेल्या नालीचे बांधकाम त्वरित सुरू व्हावे यासाठी बोरगाव मंजूतील सिद्धार्थनगरमधील आम्रपाली महिला उपासिका संघ तथा पूज्य भंते सीलरत्न यांनी 25 जानेवारीपासून ग्रामसचिव कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती। दरम्यान ग्रामविकास अधिकारी विलास देऊळकर व प्रशासकीय अधिकारी मदनसिंग बहुरे यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्याने अखेर चौथ्या दिवशी उपोषण सोडले। उपोषणास प्रारंभ झाला तेव्हापासून ग्रामविकास अधिकारी विलास देऊळकर व प्रशासकीय अधिकारी मदनसिंग बहुरे यांनी याआधी उपोषणास भेटी देऊन सदर मागणी त्वरित सोडून कामाला सुरुवात करू असे प्रयत्न केले होते, परंतु उपोषणकर्त्यांना ते मान्य नव्हते। अखेर चौथ्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ता मंडपाला भेट दिली आणि 29 जानेवारीपासून नालीचे काम सुरू केले जाईल असे आश्वासन लेखी दिले। पूज्य भंते सीलरत्न यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील उपोषणाची सांगता केली। त्यांच्या समवेत आम्रपाली महिला उपासिका संघ यांच्यासह महिलांचा समावेश आहे। संतोष गवाई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।